सध्याच्या बदलत्या वातावरणामध्ये पिकांवरती कीड रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतोय। अशामध्ये शेतकऱ्यांनी पिकांचं रक्षण कसं करायचंय पाहूयात। उन्हाळी सूर्यफुलाची पेरणी फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात उरकून घ्यावी। पेरणीसाठी सुधारित वाणाचे 8 ते 10 किलो बियाणे आणि संकरित वाणाचे 5 ते 6 किलो बियाणे प्रति हेक्टरी वापरावे। सुधारित जाती जसे SS56, मॉडर्न EC 68 414, भानू या जातींपैकी तर संकरित वाणांपैकी KBSH1, LSFH 171, फुले रविराज MSFH 17 यापैकी एका वाणाची निवड करावी। पेरणीपूर्वी बियाण्यास विषाणूजन्य रोगाच्या प्रतिबंधासाठी इमॅडाक्लोप्रिड 70WA गाऊचा 5 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावावे। त्यानंतर ॲझोटोबॅक्टर हे जीवाणू खत 25 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास पेरणीपूर्वी लावावे। गहू पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असून सध्याचं कोरडं हवामान लक्षात घेऊन त्यास संरक्षित पाण्याची पाळी द्यावी। गव्हाच्या अधिक उत्पादनासाठी 2% युरिया किंवा डाय अमोनियम फॉस्फेटच्या 3 फवारण्या लागवडीनंतर 30, 45 आणि 60 दिवसांनी द्यावेत। गहू पिकावरील मावा किडीच्या नियंत्रणासाठी 25 WG थायोमेथॉक्झाम 50 ग्रॅम किंवा डायमेथोएट TCC 725 मिली 500 लिटर पाण्यातून प्रति हेक्टरी फवारावे। उंदरांचा बंदोबस्त वेळीच करण्यासाठी 1 भाग झिंक फॉस्फाईड, 50 भाग कोणतंही भरड धान्य आणि थोडं गोड तेल यांचं विषारी आमिष तयार करून प्रत्येक बिळात चमचाभर टाकून बिळे पुजवावीत। आंबे बहर धरलेल्या डाळिंब बागेत जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात फुलं लागतात। या कालावधीत रोग नियंत्रणासाठी मँकोझेब 2.5 ग्रॅम किंवा कार्बेंडाझिम 1 ग्रॅम किंवा कॅप्टन 2.5 ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड 2.5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून 10 मिली चिकट द्रावणासह फवारणी करावी। उन्हाळी तिळाच्या पिकासाठी चांगला निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी। उभी आडवी वखरणी करावी व शेवटच्या वखरणीच्या वेळेस 10 ते 15 गाड्या चांगले कुजलेलं शेणखत मिसळून द्यावं व जमीन चांगली भुसभुशीत करावी। उन्हाळी हंगामाकरिता प्रति हेक्टरी 3 ते 4 किलो बियाणं वापरावं। पेरणीपूर्वी थायरम किंवा कार्बेंडाझिम यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची 3 ग्रॅम प्रति किलो तसेच ट्रायकोडर्मा विरिडी 4 ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी। उन्हाळी तिळाची पेरणी फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात करावी। बियाणं फार बारीक असल्यामुळे पेरणी करताना त्यात समप्रमाणात वाळू मिसळावी व पाभरीने किंवा तिफणीने 30 सेंटीमीटर अंतरावर पेरणी करावी। पेरणीच्या वेळेस 12.5 किलो हेक्टरी व पूर्ण स्फुरत 25 किलो हेक्टरी देऊन उरलेला नत्राचा दुसरा हप्ता 12.5 किलोमीटर हेक्टरी पेरणीनंतर 30 दिवसांनी द्यावा। तसंच पेरणीच्या वेळेस झिंक व सल्फर या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असल्यास जमिनीत 20 किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात दिले असता उत्पादनात वाढ होते। पेरणीनंतर लगेच ओलीत करावे। ब्युरो रिपोर्ट ABP माझा।